भंडारदरा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे 3 आणि रब्बीचे 1 आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला। निळवंडे कालव्यांना 15 जानेवारीपासून पाणी देण्याचंही त्यांनी जाहीर केले। कालवा आणि चाऱ्याच्या कामाबाबत अभियंता आणि कॅनॉल इन्स्पेक्टरकडून होणारा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी सक्त ताकीद त्यांनी बैठकीत दिली। भंडारदरा प्रकल्पाचा कालवा सल्लागार समितीची बैठक लोणी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहाच्या प्रांगणात संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। भंडारदरा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्यातून सध्या सिंचन बिगर सिंचनाचं आवर्तन सुरू आहे। येणाऱ्या काळात 20 फेब्रुवारी ते 24 मार्च मध्ये पुढचे आवर्तन करण्याचं नियोजन असून 24 मार्च ते 30 एप्रिल मध्ये दुसरे आवर्तन आणि शिल्लक पाण्यातून जून मध्ये एक आवर्तन कसं होईल याचंही नियोजन विभागानं केलं असल्याची माहिती नामदार विखे पाटील यांनी बैठकीत दिली। निळवंडे प्रकल्पात 6 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून कालव्यांना 15 जानेवारीपासून आवर्तन सोडण्याच्या सूचना त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या। या आवर्तनातून पाझर तलाव भरून देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलंय। अतिक्रमणाच्या कारणानं चाऱ्यांच्या कामांना विलंब होत असून अवतीभोवती असलेलं अतिक्रमण काढण्याबाबत अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं काम करावं, असं अनेक ठिकाणी चाऱ्यांवर घर जनावरांचे गोठे बांधण्यात आलेत। नकाशाप्रमाणे त्यांची मोजणी करण्याचे आदेशही मंत्र्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार डॉक्टर किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, आमदार हेमंत ओगले, अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, अभियंता गोवर्धने, स्वप्नील काळे, निळवंडा प्रकल्पाचे अभियंता बाळासाहेब शेटे, कैलास ठाकरे, डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, व्हाईस चेअरमन सतीश ससाणे, प्रवरा बँकेचे व्हाईस चेअरमन मचिंद्र थेटे, चेअरमन नंदुशेठ राठी, संगमनेर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन संतोष हसे, कांचन मांढरे आदी याप्रसंगी उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, विजन प्लस न्यूज, लोणी।